तर माचीपाडा संघाचे हे खेळाडू आहेत. वाव, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. हिमेश आणि करण यांच्यामध्ये पुन्हा एकदा चोरटी धाव घेतलेली आहे. सहज अशी धाव घेऊन 2 धावेत पदार्पण केलेलं आहे. 2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 4 षटकाचा सामना खेळवला जात. 4 षटकामध्ये किती धावाचा डोंगर पसरवत आहेत ते पाहूया. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना राहुल माची. वाव, व्हेरी गुड बॉल. त्रिफळा चित केलेला आहे ते म्हणजे करण रावत यांना. त्यांची जागा घेण्यासाठी कोण जातात पाहूया. प्रिशा विनर्स मधून पहिला झटका पोहोचतो तो म्हणजे करण रावत. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत अमोल ननावरे. न्याय निर्गुणे. मला त्यांचं सरनेम भरपूर वेळा मी ट्राय केली परंतु ते काय माझ्या मुखात येत नव्हतं. परंतु मी त्यांना अमोलच म्हणेन. आणि न्याय निर्गुरे म्हणून काही म्हणू शकत नाही कारण की हा शब्द फार अवघड वाटतो मला. वा, व्हेरी गुड शॉट. स्टेट ड्राइव्ह मारलेला फटका आणि दोघांच्या मधून काढलेला हा गॅप. बॉस गेम मध्ये क्षेत्ररक्षण नाही झालं तर गोलंदाज हा फार खालच्या थराला जाऊ शकतो. तर तशी काही तुम्ही इजा देऊ नका गोलंदाजाला. पुन्हा एकदा तयार. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. एका धावेत समाधान. धावसंख्या आहे ती 7. पहिला षटक चालू आहे ते म्हणजे राहुल माची यांच्या रूपाने. राहुल माचीच्या आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. धावा खर्च केलेल्या 7. व्हेरी गुड बॉल बाय द राहुल माची. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू निर्धाव असा बघायला भेटतो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल राहुल माची यांची. त्यांना सजेशन करतायत आणि पुढचं गोलंदाज आहेत ते म्हणजे अविनाश माची. तर हे किनारपट्टीचे जेवढे फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक जे काही आहेत एवढ्या चुरशीने लढतात. आपण बघितले असतील की दांडी झालं, डहाणू झाला, सातपाटी झाला, अशा पद्धतीचे जे क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाज आहेत ह्यांची जी काही क्रिकेटमध्ये अवाढव्य अशी त्या लोकांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना अमोल हे मला तरी वाटतं या वर्षामध्ये कुठेतरी तपावर जाणार आहेत म्हणून त्यांनी दाढी आणि केस वाढवलेले आहेत असं मला तरी वाटतं. त्यांची मी काही मजाक करतो तर त्यांनी दुःख मानून घेऊ नये. हा जो काही सामना चालू आहे तो आपला मजाक मस्तीचाच सामना आहे. SPL म्हणून जो गणला जातो आणि SPL मध्ये जी काही मजाक मस्ती होते त्याच्यामधला जो सहभाग असतो सगळ्यांचा तो काही उच्चांग असतो. आणि पुन्हा एकदा चौकारच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू 4 धावेत भर. धावसंख्या आहे ती 15. दुसरा षटक चालू आहे ते अविनाश यांच्या रूपाने. अविनाशचा सामना करतायत ते म्हणजे अमोल. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आत्ताच त्यांनी 2 चौकार मारलेले आहेत. स्टेट ड्राइव्ह मारला फटका आणि आत्महत्या. बॉस गेम मध्ये म्हटलं षटकार गेला की त्याला आत्महत्या म्हटली जाते आणि तो विकेट बाद दिला जातो. त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत प्रवीण. बघा SPL मध्ये किती चांगले चांगले खेळाडू आपल्याला बघायला भेटले. 3 दिवस या दीपक ज्योतामध्ये खेळवलेले गेलेले सामने त्याच्यामध्ये जे खेळाडू आपल्याला दिसले त्याच्यामधून आपल्याला निवड करायची आहे. हा बॉस गेमच्या लायकीचा आहे की ओरमच्या लायकीचा आहे अशा पद्धतीची निवड समिती आपण निवडायची आहे. मी श्रीधर राऊत
श्रीधर राऊतचा संघ हारला आणि श्रीधर राऊत गायब. पाहूया पंचाने समांतर रेषेमध्ये हात केले आहेत. अवांतर धावामध्ये वाढ. धावसंख्या आहे ती 16. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे अविनाश यांच्या रूपाने. वा व्हेरी गुड बॉल. फसव्या गतीची गोलंदाजी अविनाश यांच्या जवळून. 2 षटक संपलेली आहेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 16 वर आणि त्यांचे गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 2. अजूनही दोन्ही संघाला क्या बताओ अभी. तर आता जे गोलंदाज आहेत ते म्हणजे ईश्वर माची. ईश्वर हे पहिल्यापासून क्रिकेटमध्ये म्हटलं की त्यांना उत्साह वाढतो. अशा पद्धतीचे हे गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक माचीपाड्यामधूनच ते खेळायचे परंतु आता SPL मधून APK टायटन मधून खेळत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना वाखाणण्या दोघी गोलंदाजी ईश्वर माची यांची. आपलं वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन आले आहेत ईश्वर माची. पाहूया पंचाची कामगिरी करतायत यतीन भोईर, चैतन्य आणि कल्पेश भोईर. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव असा चेंडू परंतु हे जे काही नन्हेमुन्ने राही नॉन स्ट्राईकवरच आहेत. त्यांना वाटतं की मी स्ट्राईकला कधी जाईल आणि कधी चौकार मारेल. 3रं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे ईश्वर माची यांचं. फारच वाखाडण्यात जोग असं काही गोलंदाजी करतायत हे ईश्वर माची. परंतु ईश्वर माचीचा मी अलाउन्स केल्याबरोबर त्यांनी फारच बाहेर चेंडू फेकला आणि तो अवांतर धावेमध्ये घोषित झाला. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या आहे ती 18. वाव व्हेरी गुड शॉट परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश माची यांच्या जवळून. ईश्वर माची गोलंदाज होते. क्षेत्ररक्षक आहेत ते अविनाश माची. उत्कृष्ट असे फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक बघायला भेटले ते म्हणजे अविनाश माची. आपल्या 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आज शेवटचा चेंडू हा नो आहे. नो चेंडू दिला. सॉरी पंचाची कामगिरी बरोबर करतायत. आमच्या जवळ थोडी 4 चेंडू झालेले आहेत. व्हेरी गुड शॉट. तेवढीच चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेत समाधान. धावसंख्या आहे ती 20. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. ईश्वर माची यांच्या गोलंदाजीवर आतापर्यंत धावसंख्या खर्च केलेली आहे ती म्हणजे 4. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना ईश्वर माची. स्टेट ड्राइव्ह मारलेला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढी चांगली फेकी. रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत. कंटाळलेल्या अवस्थेत ते विकेट देऊन आलेले आहेत. छोटेसे नन्हे मुन्ने राही त्यांना सुद्धा समजलं की आता आपलं काहीच घडू शकत नाही. आपण आपल्या मोठ्या अनुभवी खेळाडूला चान्स द्यावा अशा पद्धतीची त्याने विकेट देऊन रुपेश राणा यांना चान्स दिलेला आहे. पाहूया 3 षटक संपलेली आहेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 20. बघा खेळाडू कक्षामधील बाहेर जाऊ नये. खेळाडू कक्षामधून कुठल्याच खेळाडूने बाहेर जाऊ नये. चांगलीच गोलंदाजी करताना वंडी
डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू एका धावात समाधान. धावसंख्या होती 21. हॅलो. तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना हास्य आणि सहज असे सिंगल धाव घेतलेली आहे. एका धावेत समाधान. धावसंख्या होती 22 ना 22. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. पाहूया 4 चेंडूमध्ये किती धावाचा डोंगर पसरवतात प्रिशा विनर्स. स्टेट मधला फटका आणि चांगलीच चौकारच्या दिशेने बाहेर भिरकावून दिलेला चेंडू. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या होती 26. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हास्य आणि फुलटच चेंडू टाकला आणि त्याचाच फायदा घेतला फलंदाजाने. स्टेट ड्राइव्ह मारला फटका. 4 धावेत भर. धावसंख्या होती 26. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना प्रिशा विनर्सचे फलंदाज. आणि ऑफसाईडला चटकलं चेंडू. पाहूया आत्महत्या केलेली आहे. आता चौकार मारलेला होता याच फलंदाजाने, परंतु ती चुकी केली. आपण चौकार मारू या उद्देशाने फटका मारलेला होता, परंतु तो गेला आत्महत्येच्या रूपाने. बाद झालेले आहेत. त्यांची जागा देण्यासाठी गेलेले आहेत टोकळा हरिशंकर. निषाद. वाह व्हेरी गुड शॉट. निषाद हरिशंकर टोकळा यांच्या फळीतून निघालेला चौकार. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या होती 30. अजूनही शेवटच्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. पाहूया हरिशंकर निषाद हे काय करतात ते. हास्य गोलंदाजीवर आहेत. ओ व्हेरी गुड बॉल. हास्य आणि रनआउटच्या रूपाने बाद. हरिशंकर निषाद जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे एपीके टायटन संघाला. 31 24 चेंडू आणि 31 धावांची गरज. कमान डीजे. चला पंचाने सामना त्वरित चालू करायचा आहे आणि प्रिशा विनर्स या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघ तडजोडीचे आहेत. फायनलला पोहोचलेले आहेत प्रिशा विनर्स आणि एपीके टायटन. एपीके टायटन संघाला 24 चेंडू आणि 31 धावा बनवायच्या आहेत. पंचाची कामगिरी पार पाडतात ते म्हणजे यतीन भोईर, चैतन्य गरत आणि कल्पेश भोईर. उत्कृष्ट असे नावाजलेले पंच, तंतशुद्ध पंच. आणि या दीपक जोतामध्ये जी काही पंचगिरी एवढ्या दिवस झाले चालू आहे या दीपक जोतामध्ये, त्यांचा सुद्धा सरावली प्रीमियर लीग तर्फे सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट असा या पालघर तालुक्यातील हा सरावली गाव म्हटलं की एकोपा आणि संगोपन म्हटलं की सरावली गाव. ह्याच्यामध्ये काय तर आज आपल्या बोईसर शहरामध्ये सुद्धा नाईट मॅच चालू आहेत. पॅराडाईजची मॅच चालू होती. पॅराडाईज संघ जिंकलेला आहे. आता जो आपला फायनल सामना चालू आहे तो म्हणजे एपीके टायटन वर्सेस प्रिशा विनर्स. जिंकण्यासाठी 31 धावा बनवायच्या आहेत.
24 चेंडू 31 धावांची गरज. 23 चेंडू आणि 30 धावांची गरज. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये माहिर आहेत ते म्हणजे रुपेश राणा. त्यांचे आधारस्तंभ, त्यांचे कप्तान आणि त्यांचे आयकॉन प्लेअर म्हटलं तर रुपेश राणा. त्यांच्या जोडीला आहेत ते आहेत करण रावत, संतोष गरत, हरिशंकर निषाद, असे रोहित. वाव, वन बाउन्स, चौकार, नो स्कोर. ही तंत्रशुद्ध पंचाची कामगिरी पार पाडतायत असे आपले 3 पंच आहेत. मेन पंच आहेत चैतन्य गरत. लेग अंपायर आहेत ते म्हणजे यतीन भोईर आणि नो स्कोरचे पंच आहेत ते म्हणजे कल्पेश भोईर. उत्कृष्ट अशी पंचाची कामगिरी करताना फारच चांगल्या पद्धतीने शॉट मारलेला होता. 1 बाउंडच्या रूपाने चौकार मारलेला होता, परंतु नो स्कोर झाल्यानंतर त्याला एक सुद्धा रन दिली जाणार नाही. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने मारलेला फटका. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते, परंतु निर्धावाचा चेंडू बघायला भेटतो तो रुपेश राणा यांच्या गोलंदाजीवर. जिंकण्यासाठी 31 धावा बनवायच्या आहेत ते म्हणजे एपीके टायटन संघाला. स्टेट कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, ऑफ कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, गटाचं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं ते म्हणजे नयन मयांक यांच्या जवळून गटाचं क्षेत्ररक्षण झालं. आणि हे जे गटा क्षेत्ररक्षण झालं ह्याच्यामुळे गोलंदाजावर सुद्धा प्रभाव पडू शकतो. गोलंदाज कधी फॉर्म मध्ये येतो तर क्षेत्ररक्षक साथ देतील तेव्हा. तर अशा पद्धतीने समोरच्या संघाला 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या 4 ने वाढ, धावसंख्या होती 5. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतील ते रुपेश राणा. स्टेट ड्राइव्ह मारलेला फटका, निर्धावाचा चेंडू. कोण जे स्टेट ड्राइव्हला जे उभे आहेत ह्याचं नाव काय? हिमांशू. हिमांशू ह्यांचं नाव काय आहे? तुम्ही थोडं ऋतू सगळ्यांनी साईडला व्हायचं आहे. जे काय कॅमेरामध्ये कॅचअप होते ते त्यांना दिसत नाहीये. थोडा सहकार्य करायचं आहे. आपल्याच गावचे मॅच आहेत, आपल्याच गावची जिंकणार आहे, अशा पद्धतीचे सामने चालू आहेत. SPL सामना म्हटला की सगळ्यांना हौस असते, सगळ्यांनाच बघायचे हे असते, परंतु 5 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज, बरोबर ना? 18 चेंडू आणि एपीके टायटनला 26 धावा बनवायच्या आहेत. फारच चांगल्या पद्धतीचा शॉट मारलेला होता राहुल माच्छी, परंतु तेवढे चांगले क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे प्रिशा विनर्स या संघाजवळ. रोहितने तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या अंगावरून जो उडला आणि त्याला जो कव्हर मारलेला होता त्याने जो चेंडू अडवला आणि 1 धाव दिली. चांगले क्षेत्ररक्षण करतायत. ओ व्हेरी गुड बॉल. हरिशंकर निषाद उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते. पहिल्यापासून आजच नाही, त्यांना जेव्हा समजण्यात आलं आणि ते जेव्हा पदार्पण केलं ह्या खेळामध्ये बॉस गेम मध्ये तेव्हापासून हरिशंकर निषाद हे चांगलेच गोलंदाज आहेत. सरावली संघामधून खेळत आहेत, हे माच्छीपाडा संघामधून खेळत होते की
दुसऱ्या कुठल्या संघामधून खेळत होते एवढं मला आठवत नाही, परंतु हे चांगलेच गोलंदाज आहेत. पहिल्यापासून मी त्यांची गोलंदाजी बघितलेली आहे. हरिशंकर निषाद उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. त्यांनी दिल्या तर 6 चेंडूमध्ये 15 पण धावा देतील, नाहीतर 6 चेंडूमध्ये 1 पण धाव देणार नाहीत असे हे गोलंदाज आहेत. उत्कृष्ट असे गोलंदाज. पुन्हा एकदा तयार ईश्वर माची. एपीके टायटन संघाला वाईट चेंडू दिलेला आहे. पंचाने समांतर रेषेमध्ये हात केलेले आहेत आणि उत्कृष्ट असे पंच. ओ पॉइंटच्या दिशेने कटवलेला चेंडू. या माझे दोन्ही सहमित्र आलेले आहेत, ते म्हणजे दिव्यांशू राऊत आणि आमचे दीपेश घरात. उत्कृष्ट असे 15 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. हा षटक करतो मी, तुम्ही 2 षटक करा. सिंगल धाव दिली जाईल. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. पंचांनी 1 धाव दिलेली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या होती 9. अजूनही जिंकण्यासाठी 14 चेंडू मध्ये फसव्या गतीची गोलंदाजी करताना हरिशंकर निषाद. आता परत चेंडू फेकलेले आहेत, ते म्हणजे 5. दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेले आहेत. धावसंख्या होती 9. निर्धावाचा चेंडू बघायला भेटला आणि दुसरा षटक संपलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 9 वर. पुढचं समालोचन करते माझे सहमित्र दीपेश घरात. आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. मिलिंद भाऊ धन्यवाद. दिव्यांशू 4 षटकामागे 31 धावाची गरज होती. तेव्हा पहिल्या षटकामध्ये 5 धावसंख्या झाली होती. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. मला तरी वाटते थोडंसं प्रेशर घेतलं असावा, त्या कारणाने थोडंसं शॉर्ट स्टेशनसुद्धा त्यांचं चुकीचं होतं आहे आणि थोडं प्रेशर येतं आहे, बॅकफुटला जात आहेत. आता 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे आणि सलामीला आलेले फलंदाज राहुल माच्छी आपल्या संघाला कसं विजय मिळवून देतील ते या येणाऱ्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच पहिल्या षटकात जेव्हा जयेश माचीने टॅप मारला होता तो मात्र नो स्कोरने ते रन मात्र वाचले गेले आणि ते पहिल्या ओव्हरपासून मात्र प्रेशर आला गेला. ईश्वरला सुद्धा तोच प्रेशर कंटिन्यू राहून 2 षटकामागे 9 धावा झालेत आणि आता 12 चेंडूमागे 22 धावा पाहिजेत. जर राहुल माची जरी 2 षटक खेळते तर नक्कीच एपीके टायटन विन होऊ शकते. पहिला चेंडू गेलाय आणि डॉट येतोय. नक्कीच या 5 चेंडू मागे जर 2 मोठे हिट आले तर मात्र मॅच बॅलन्सिंग होईल. हो नक्की. या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा त्यांना काढाव्याच लागतील आणि जर त्यांनी 10 धावा जर हे काढू शकले नाही तर कदाचित थोडंसं अजून प्रेशरमध्ये जातील, बॅकफुटला जातील. आणि ज्याप्रमाणे एपीके टायटन संघ सर्व सामन्यामध्ये कामगिरी केली होती तशी साजेशी कामगिरी या सामन्यामध्ये काही दिसत नाही. गोलंदाजी त्यांनी खूपच सुंदर केली, क्षेत्ररक्षण सुंदर केलं. आता फलंदाजी करायची जेव्हा त्यांची पारी आलेली आहे तर कुठेतरी थोडंसं प्रेशराईज स्वतःला प्रेशरमध्ये घेऊन फलंदाजी करत आहेत ते त्यांचे फलंदाज. नक्कीच षटकातील दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट. नक्कीच जसे तू बोलतोय की प्रेशर पहिल्याच ओव्हर मागे जिकडे 5 धावे आले मात्र पूर्ण प्रेशर फलंदाजीवर गेला आणि त्यानंतर जयेशचा विकेट आला
आणि जसा ईश्वर मैदानात येतोय आणि फक्त एकाच षटकामागे फक्त 4 धावा येतात आणि आता सुद्धा परत निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण बदलतोय. आता 9 चेंडू आणि 21 धावाचं आव्हान आहे. पुन्हा एकदा लेग स्क्वेअर, 1 धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच. आणि मला तरी वाटते प्रिशा विनर्स जेव्हा सेमीफायनलचा सामना खेळत होता ट्रिपल व्ही संघासमोर, तेव्हा एका षटकामध्ये 13 धावाची धावसंख्या गरज असताना जेव्हा सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार लागल्यानंतर इक्वेशन असं होतं की 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती आणि संघाची धावसंख्या झाली ती 11. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना तो सामना त्यांनी आपल्या बाजूने झुकवला. तर मला असं कुठेतरी वाटतं की 11 झाले, 11. 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. तर आणि येतोय चौकार. नक्कीच ज्या गोष्टी वाट पाहत होते तो मात्र चौकार येतोय राहुलच्या फैतून. बोललं होतं की जेव्हा राहुल आहे ते एपीके टायटन जिवंत. हो, पण मला असं वाटतं की प्रिशा विनर संघाच्या बाजूने एक लक फॅक्टर कुठेतरी मला दिसतोय. नक्कीच. कारण की ज्याप्रमाणे त्यांनी जो सेमीफायनलचा सामना आपल्या बाजूने झुकवला त्याप्रमाणे 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असताना फक्त 7 धावसंख्या ही जास्ती होती आणि त्याचं समोरच्या संघाला चेस करताना थोडंसं काय झालं स्कोर झाला 7 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 16 आणि धावसंख्या झाली ती 15. आणि नक्कीच एक खुशखबर येते अशोक करंकाळे सरांकडून. दोन्ही संघाला 1000 रुपये येतात. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. अशोक सरांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच जसं तू बोलला की लक फॅक्टर, तर आपण त्याच्या आधी सुद्धा लीग मॅचला पाहिलं होतं की शिवसाई वर्सेस जेव्हा प्रिशा विनर्स खेळली तर टीमच टाय झाली. बॉल आउटला मात्र टाय होऊन बॉल आउटला सुद्धा इक्वल होऊन ते टॉसवर विन झालं. नक्कीच एक लक फॅक्टर प्रिशा विनर्स मध्ये आहे. पण आता येतोय चौकार आणि तिसरा षटक जेव्हा सुरू झालं तेव्हा 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना मी सांगितलं होतं की या षटकामध्ये 10 धावा कमीत कमी येणं गरजेचं आहे. आता सामना हा मला तरी वाटतं की 50-50 आहे, बॅलेन्सिंग आहे. 20 धावा झालेल्या, 19 धावसंख्या झालेली आहे. उर्वरित 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे ती एपीके टायटन संघाला. 6 चेंडू 12 धावा. घाई करायचे, शेवटचा सामना आहे. आपण आता ह्या सामन्याला नक्कीच आम्ही समजू शकतो शेवटचा सामना आहे, दोन्ही साईडला प्रेशर आहे आणि त्यामुळे आम्ही दोन्ही संघांना कुठलंही प्रेशर करणार नाही आहोत. त्यांचं डिस्कशन चालू आहे. तिकडे बसले ठीक आहे, काय करणार. नक्कीच शेवटचा षटक आणि कोण घेऊन येतोय तर गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित. नक्कीच ह्याच्याबद्दल तू काय विश्लेषण करेल, काय बोलणार? खूप लहान वयात क्रिकेट खेळत आहेत, भले आपल्या गावातलाच क्रिकेट खेळत आहेत, पण त्यांनी जो प्रेशर हँडल केला की दोन चौकार मारल्यानंतरही गोलंदाजी सुंदर केली. तर मला तरी वाटते की त्यांना आता कुठेतरी स्वतःवर एक कॉन्फिडन्स असावा की मी हा सामना जिंकून देऊ शकतो. कारण की तो सामनासुद्धा असाच होता, फक्त त्यावेळेला 1 धावसंख्या जास्ती होती, आता 1 धावसंख्या कमी आहे. पण त्यांच्याकडे ते क्षमता आहे की तो हा सामना आपल्या संघाच्या दिशेने झुकवू शकतात. नक्कीच पहिला चेंडू शॉर्ट चेंडू आणि मात्र सुंदर क्षेत्ररक्षण संतोष भाऊ कडून 1 धाव पूर्ण होते. बघा काय क्षेत्ररक्षण करतो. दीपिका तुला काय वाटतं, म्हणजे फायनलची मॅच फायनल सारखी रंगील का नाही शेवट? आणि उर्वरित 5 चेंडूमध्ये 11 धावसंख्याची गरज आहे आणि राहुल माच्छी यांच्यासाठी एक बक्षीस लागलेलं आहे पवन शांताराम घरत यांच्याकडून. जर हा सामना आपल्या संघाच्या दिशेने जर घेऊन आले, सामना जिंकून दिला, तर पवन शांताराम घरत यांच्याकडून तुमच्याकरता 501 रुपयाचं एक वैयक्तिक बक्षीस लागलेलं आहे. नक्कीच जसं मी विचारलं की हा सामना फायनलचा शेवटचा ओव्हर चालू आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार की नाही? जाऊ शकतो ना. नक्कीच 2 चेंडू झाले, 2च धाव आलेत. आता 4 चेंडू आणि 10 धावा. प्रत्येक चेंडूवर जर धाव आली,
तर नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो, कारण की 12 धावांची गरज आहे. जर जर 2 चौकार लागले आणि 4 चेंडूमध्ये 4 सिंगल्स आल्या तर, आणि पवन शांताराम गरज यांच्याकडून परत एकदा एक बक्षीस लागलेलं आहे की चौकार कोणीही मारला तर त्या फलंदाजाला 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. शॉर्ट चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. बघा आता मात्र टाय होणे जरा जवळ येत आहे. 3 चेंडू आणि 9 धावा, 2 चौकार आणि 1 डॉट चेंडू मात्र टाय करू शकतो. मला तरी वाटतं की हा अनुभव आहे, कारण की संतोष घरात हे भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, तर कुठेतरी अनुभव त्यांना मला असं वाटतं. कारण की बघा त्यांनी ईश्वर माछी यांनी दोन फटके मारले, फलंदाजीतून फटके खूप सुंदर होते. राहुल माछी यांना एक वैयक्तिक बक्षीस आहे की या चेंडूवर जर चौकार मारला तर 300 रुपयाचं वैयक्तिक बक्षीस आहे. आता मात्र समीकरण बदलतोय. निर्धाव चेंडू येतोय, 2 चेंडू आणि 9 धावा. काय फायनलचा सामना होतोय. अजूनही राहुल स्ट्राईकवर आहे. मी बोललो होतो, कारण की या 2 चेंडू 9 टाय होईल. दिव्यांशी मी बोललो होतो, कारण की ह्या गोलंदाजाने मागचा सामना जो प्रेशरमध्ये आपल्या संघाच्या दिशेने घेऊन आला होता, तोच प्रेशर त्याला मला वाटतं हँडल करता आला. आता जर ह्या चेंडूवर चौकार येतो तर राहुल माछीसाठी 501 रुपयाचा पारितोषिक लागला गेलाय. पुन्हा एकदा पवन भाऊ कडून शॉर्ट चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण. चेंडू जातो सीमा रेषा पार, भेटतील चौकार. आणि आता पुन्हा समीकरण बदलतोय. 1 चेंडू 5 धावा. होणार का टाय? फायनलचा मुकाबला आहे. नाही, मला तरी वाटते की सामना टाय झाला किंवा कुठल्या संघाच्या दिशेने जरी गेला तरी पण कुठेतरी वाटतं की एक चांगलं क्रिकेट या 3 दिवसामध्ये आपण बघितलेलं आहे, कारण की खूपच चढ उतार सामन्यामध्ये झाले. आणि पवन शांताराम घरात यांनी सांगितल्याप्रमाणे चेंडूवर चौकार मारल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून 500 रुपये दिले आहेत आणि सामना थांबवायचा आहे. पंच समोर जे सगळे प्रेक्षक उभे आहेत, हिमांशू मेस्तरी, टोनी राणा, ह्यांनी प्लीज कृपया करून थोडंसं साईडला व्हायचं आहे. क्रुशियल सामना सुरू आहे आणि बाउंड्रीच्या थोडं लांब उभं राहायचं आहे. आणि चौकार येतोय आणि चौकार काय होतंय. अप्रतिम फायनलचा मुकाबला होतोय. जे प्रेक्षकांना पाहिजे होतं ते मात्र झालेलं आहे. भारत अनुभव ते बोलत आमच्या दीपेश जवळ आणि दीपेश जे बोलला तेच झालं. अप्रतिम की राहुल माछी काय फलंदाजी केलंय. 2 चेंडू मागे 9 धावा असताना 2 चौकार ठोकलेत. वाव फलंदाजी राहुल माछी. हे तूच दे. आणि लक्षात घ्यायचं की राहुल माछी